हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन YouTube ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे माझ्या नंदेचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम. सो आम्ही त्यासाठी गेलो होतो तिकडे आणि त्यांच्या जागरण गोंधळाच्या आधी असं देवींची मिरवणूक वगैरे निघाली होती घरून त्यांच्या. आणि त्यानंतर मग डायरेक्टली संध्याकाळीच मी ब्लॉग घेतला, कारण की दिवसभर काही जमलंच नाही. तरी ते जागरण गोंधळाची तयारी तर झालेली होती पूर्ण आणि त्यांच्या घरी देवाचं ताट येत होतं. सो त्यामुळं हा प्रोग्राम पण होता त्यामध्येच. आणि मस्त अशा देवींना ना खूप छान सजवलं होतं आणि त्या देवींकडे बघून आहे ना खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं. मस्त असं होतं आणि इथे जे काही कार्यक्रम होता तर ते व्हेज आणि नॉन-व्हेज दोन्ही पण होतं. सो ह्या आहेत माझ्या मोठ्या नणंदबाई. अ, हे दोघं जोडीने इथे नाही का पूजा करत होते. सो म्हटलं एक छोटीशी क्लिप घेऊयात आपण. कारण की ह्याच मेमरीज नंतर राहणार आहेत. कारण की टाईम गेलेला परत येत नाही. पण ह्या ज्या काही मेमरीज कलेक्ट केलेल्या असतात त्याच बघायला भेटतात आपल्याला. सो म्हटलं जसं जमल तसा आपण ब्लॉग घेऊयात. कारण की कामं पण करायची होती आणि शूट पण करायचं होतं. सो जसं जमल तसं. त्यानंतर ह्या आहेत माझ्या छोट्या नणंदबाई. सो ते पण पूजा वगैरे करत होते दोघं. मग म्हटलं चला येऊयात आपण आणि पटकन अशी घाई पण झाली होती. सो त्यामुळे आहे ना प्रत्येकाचं आवरायचं चाललेलं होतं आणि ह्या आहेत त्यांच्या सासूबाई म्हणजेच माझ्या मावशी आहेत त्या. सो त्यानंतर यांना आहे ना तेल घालायला बसवलेलं होतं ड्युट्या म्हणून. असं असतं रात्रभर तेल घालायचं म्हणून. जो कोणी मेहुणा वगैरे असतो त्यांनी. आणि त्यानंतर जे काही तुफान कार्यक्रम झालेला आहे, भरपूर असा सगळ्यांनी डान्स केलेला आहे आणि खूप जास्त एन्जॉय केलेला आहे बरं का. आम्ही सगळ्यांनी ना खूप एन्जॉय पण केलाय आणि मस्ती पण केली. कारण की हे जे काही मोमेंट असतात, ते ज्यावेळेस सगळे एकत्र येतात त्याच टायमिंगला होतात. नंतर काही नाही, फक्त आठवणी राहतात आणि त्या आठवणींसोबत आपण जगायचं असतं. आणि कार्यक्रम तर एवढा सुंदर झालेला आहे ना, तुम्ही बघतालच पुढं. कारण की ना सगळ्या गोष्टींनी सगळं पूर्ण मॅनेजमेंट खूप सुंदर असं आणि खूप भारी होतं. आणि हे जे जागरण गोंधळ होते ते पण खूप छान होते. त्यांनी कार्यक्रम खूप छान असा केला. जे की असं नाही का बाबा नुसतंच गाणी लावायची आणि हे करायचं आजकाल झालेलं आहे. तसा प्रोग्राम नाही. पूर्ण प्रॉपर असा प्रोग्राम त्यांनी केलेला आहे आणि खूप छान असं प्रोग्राम पार पडलेला आहे. म्हणजे कुठेच गडबड नाही, गोंधळ नाही. पूर्ण सगळ्या गोष्टी शांततेत पार पडल्या आणि म्हटलं की चला तुमच्यासोबत एक छोटासा ब्लॉग पण शेअर करूयात. कारण की म्हटलं की जेवढं जमल तेवढं करूयात आपण. कारण की सकाळपासून तर मला काही शूट घ्यायला जमलं नाही. कारण की भरपूर अशी तयारी चालू होती. सो मग म्हटलं चला जेवढं होतंय तेवढं तर आपण दाखवू ना. तेवढ्या तर मेमरीज कलेक्ट होतील आपल्या. तर बघा आता पुढे कोणी-कोणी आणि कसा-कसा डान्स केलाय ना. हे खूप भारी आहे आता. कारण की यांनी पण डान्स केलेला आहे. सगळ्यांनी जोड्या-जोड्या मिळून पण डान्स केलेला आहे. जेवढ्या क्लिप्स माझ्याकडे आहेत तेवढ्या तर मी ॲड केलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे आमच्या एका छोट्याशा प्रिन्सेसनी ना खूप सुंदर असा डान्स केलेला आहे आणि तिने तर खूप जास्त प्रमाणात पैसे गोळा करून दिलेले होते त्यांना. असं म्हटलं तरी काहीही हरकत नाही. कारण की खूप छान अशी ती वयाच्या मानाने ऑलरेडी ना झोपेतून उठलेली होती. म्हणजे ती झोपेतून उठल्यावरती मी खूप वेळ तिला म्हणत होती की डान्स करायला जा, डान्स करायला जा. आणि फायनली ती शेवटला गेलीच मग डान्स करायला. आणि तिने खूप छान असा डान्स केलेला आहे. म्हणजे छोटे मुलं जरी असतील, तर ते किती ॲक्टिव्ह आहेत ना आजच्या काळात, तर ते पण तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर माझ्या नंदेंनी ना माझा खूप सुंदर असा मेकअप केलेला होता रात्री 3 वाजता. तर तो तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ते बघायचं असेल ना, तर तुम्ही लास्टपर्यंत व्लॉग बघा. त्यामध्येच तुम्हाला कळून जाणार आहे.
आणि फायनली तुम्ही बघू शकतात आमचे कसे मेकअप केले होते माझ्या नंदेंनी. तर ही जी काही आहे एन्जॉय तर तो एकदाच करायला भेटतो. सो त्या गोष्टी एन्जॉय करून घ्यायच्या आणि नंतर फक्त आठवणीच राहतात. सो आजचा जो ब्लॉग होता तो असा होता. कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून आपले नवीन-नवीन ब्लॉग तुम्हाला वेळेत बघायला भेटतील.